मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओज नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित मला पीक मसाला असेच नवीन व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर लाडकी बहीण संदर्भात असा नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचा असा बातमी आहे आणि जेणेकरून लाडक्या बहिणीसाठी जे काही पीक विमा महत्त्वाचे असणार आहे. आणि कारण की या महिलांचे जे काही लाडकी बहिणींची योजनेचे पैसे, या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे बंद होणार आहेत. आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत आणि कोणत्या कारणास्तव बंद होणार आहे, तर कोणत्या जिल्ह्यातील लाडकी बहिणीचे पैसे बंद होणार आहेत. तर याचबरोबर तुमचे पैसे काय होणार, चालू होणार का बंद होणार, याचबरोबर सरकार याच्यावर लाडकी बहिणी 2100 रुपये अशी कधी देणार, सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सगळ्या प्रश्नाचं महत्त्वाचं आणि कोणत्या महिलांचे लाडकी बहिणीचे पैसे योजनेचे ज्या प्रमुख पैशाचे लाडक्या बहिणीचे शेवटपर्यंत पहा आणि जेणेकरून खूप महत्त्वाचं आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी व भरपूर पैसे बंद होणार आहेत आणि भरपूर यामध्ये पहिले अपडेट हेच आहे. एकाच कुटुंबामध्ये जर तुमचं 2पेक्षा अधिक महिलेला देत असेल तर तुम्हाला वरच्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत. आणि त्यामुळे एकाच कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेचा पैसे लाभ मिळणार आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत जे काय आपण पाहायला गेलं तर सर्व महिला 3-3, 4-4 महिलासुद्धा एका कुटुंबामध्ये राहणार आहेत. आणि परंतु ज्या कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त अधिक महिला आहेत तर त्यांना लाभ मिळणार नाही, पैसे बंद होतील. त्यामुळे असं आहे की SC मल्टिपल इन अशा पद्धतीने असलेल्या जे काही पैसे बंद होणार आहेत. आणि यानंतरचा अपडेट म्हणजे तुमचं उत्पन्न, महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर अशा महिलांचं पडताळणी ऑगस्टपासून सुरू होणार आहे. आणि ऑगस्टपासून ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही मिळणार नाहीत. आणि यानंतरचा प्रश्न आहे की काही लाडक्या बहिणीने जे काही 65 वर्षापेक्षा जास्त हे आधार लिंक या कमी वयाचा केलेला आहे, तर आधार कार्ड काही खाडखोड करून 65 वर्षामध्ये महिलांनी 65 वर्षाच्या जास्त महिलांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते. परंतु त्या गोष्ट काही समोर येतात. त्यामुळे ज्या महिलांचं 65 वर्षापेक्षा जास्त आहे त्या महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचे एकत्र करून पैसे मिळणार नाहीत. आणि यानंतरचा पुढचा ही माहिती सांगणार आहे की ज्या महिलांचं वय 18 वर्षापेक्षा कमी होतं तर त्यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अंतर्गत फॉर्म भरला होता. अद्यापपर्यंतही पैसे आलेले आहेत. परंतु शासनाच्या नियमातून बसलं तर ज्या महिलांचं 18 पूर्ण आहे, 18 वर्षापेक्षा कमी आहे, तर त्यांनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अद्याप केलं जाणार आहे आणि त्यांनाही इथून पुढे लाभ देणार नाही. आणि या शासनाच्या सांगण्यात आलेलं आहे. तर यानंतरचा प्रॉब्लेम आहे की महिलेचा जे काही कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असेल आणि इथून पुढे त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांनाही पैसे मिळणार नाही. 1 ऑगस्टपासून जे काही याची पडताळणी चालू झालेलं आहे आणि या गाडीही तर त्यांना योजनेचा केलेला आहे. आणि या योजना लाभ मिळणार आहे का नाही. तर यानंतरचा महिलांचा जे काही आशा आहेत तर ज्यांना जे काही लाभ भेटत आहे तर त्यांनी लोकं मुख्यमंत्री लाभ मिळणार नाही. आणि फॉर्म भरलं त्यांनाही आतापर्यंत जे काही लाडक्या बहिणीचे 2000 रुपये असे मिळणार होते, तर अखेर शासनाच्या निर्णयाच्या माध्यमातून पाहायला गेलं तर त्यामुळे संजय गांधी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या महिलांना देखील तर या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची संधी दिला जाणार आहे. तर यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की ज्या महिलांच्या शेतकरी आहेत, ज्या महिलांच्या शेती आहे, तर अशा महिलांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे काही लाभ घेता येणार आहेत आणि त्या योजनेअंतर्गत पात्र अशा महिलांना फक्त या योजनेअंतर्गत पात्र केले जाणार आहे. आणि त्यांना 1,500 रुपयेपेक्षा किती मिळणार, तर ज्या महिलांचा PM किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ असेल तर तो लाभ असेल तर 1,500 रुपयेऐवजी फक्त 500 रुपये असा हा मिळणार आहे खात्यात. आणि त्यामुळे अशा सर्व महिलांचं पैसे बंद होणार आहेत. आणि ज्यामध्ये एका कुटुंबामध्ये जे काही पैसे लांब केले असेल तर महिलांना अपात्र केलं जाणार आहे. याची पडताळणी सुरू होणार आहे. आणि 1 ऑगस्टपासून जे काही महिलांचं वाटप 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर त्यांचाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि यानंतरचा जे काही आपण जर पाहायला गेलं तर ज्यामध्ये 65 वर्षापेक्षा महिलांना जे काही केलं जाणार आहे 18 वर्षापेक्षा जास्त, तर त्याही महिलांचं अपात्र केले जाणार आहे. तर सगळ्या योजनेची माहिती तर लाडकी बहीण योजनेचे जे काही संकेतस्थळावर
कोणाकोणाचे लाभ बंद केले, तर याची महिलेऐवजी याची माहिती महिलांना स्पेशली त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे काही घेण्यात आलेलं आहे, तर पात्र झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना .गव्हर्नमेंटच्या संकेतस्थळावर जे काही केलेलं आहे, तर बंद केलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या महिन्यात आहे व्हिडिओ म्हणजे पुढच्या महिन्यात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.